या शाळेत फक्त आम्ही गणित शिकलो नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवायचं हे शिकलो. केवळ मराठी शिकलो नाही, मराठी भाषेची परंपरा शिकलो, मराठीवर प्रेम करायला शिकलो. केवळ इंग्रजीचे ज्ञान घेतले नाही तर जागतिकीकरणाच्या युगात तिचा आवाका लक्षात घेतला. केवळ विज्ञान शिकलो नाही तर नवनवे प्रयोग करून देशाला तंत्रज्ञानात कसे अग्रेसर बनवायचे हे शिकलो. अशा प्रकारे प्रत्येक विषय केवळ आम्ही शिकलो नाही तर तो विषय जगायला शिकलो. निरोपाचे क्षण साठवून हळदी ठेवू, मखमली मोरपीस मनी जपून ठेवू. अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. काही वर्षापूर्वी या शाळेच्या वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपणासमोर निरोप घेण्यासाठी उभा आहे. काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मटके घडवितो, शिल्पकार ज्या पद्धतीने ओबडधोबड दगडापासून सुंदर शिल्प घडवितो, त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले. या शाळेत आल्यापासून माझ्यावर येथील गुरुजांनी उत्तम संस्कार केले. अभ्यासाबरोबर क्रीडा, साहित्य, कला इत्यादीमध्ये माझी आवड जोपासली. ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे. या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, समूहगीत, बालगीते शिकलो. प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी आमचा पाया पक्का केला. सोडू म्हणता सुटत नाही, विसरू म्हणता विसरत नाही. काही प्रसंग, काही व्यक्ती, काही केल्या डोळ्यासमोरून हटत नाहीत. आपण आठवते त्याला आठवण म्हणतात. आपुलकीची माणसं सदा सर्वदा आठवणीतच असतात. आज माझ्या नजरेसमोर अनेक प्रसंग तळत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाहीशी होऊन त्या जागी घट्ट नातेसंबंध निर्माण झाले आहेत. मी जेव्हा 7वीतून 8वीत जाताना माझ्या मैत्रिणी भांडेगावला जात होत्या, तेव्हा मला सुद्धा भांडेगावला जाण्याची इच्छा होती. पण मी येथेच राहिले आणि माझ्या मैत्रिणी झाल्या. मला वाटलं नव्हतं मी या शाळेत राहिल्यावर मला इतकं काही पाहायला भेटेल, इतक्या लांब जायला भेटेल. म्हणजेच इंडिया गेट बघायला, पालघरला खो खो खेळायला जायला, अरबी समुद्र बघायला, गार्डन बघायला. जेव्हा आम्ही वसमतला खो खो खेळायला गेलो होतो तेव्हा आम्हाला पुरी सरनी गार्डनमध्ये फिरायला नेले. आम्हाला पाणीपुरी चारली. आमच्या मैत्रिणींची खूप मजा यायची. आम्ही फोटो काढायचो. तो दिवस माझ्या नजरेसमोर आज सुद्धा येत आहे. आमची खो खोची तयारी पुरी सर करायचे. कांबळे मॅडम, शेवाळे मॅडम, खिलारे मॅडम, शाहू मॅडम आणि इंग्रेज सर व ढाकरे सर आम्हाला शुभेच्छा द्यायचे. आता आपल्या शाळेला मुख्याध्यापक जगताप सर आले आहेत. जगताप सर आम्हाला गणित हा विषय शिकवायचे. किती अवघड गणित असेल तरी ते सोपं करून सांगायचे. कांबळे मॅडम तर आमची खूप तयारी करायच्या. डान्सची, लेझिमची. एखाद्या वेळेस आम्ही 2 वेण्या पाडल्या नाही की ओरडल्या तरी आम्हाला काही वाटायचे नाही. खिलारी मॅडम आमचा गणित व विज्ञान विषय खूप छान शिकवायच्या. विज्ञानामधले प्रयोग करायला लावायच्या आणि शिकवताना ते डोळ्यासमोर आणायच्या. शेवाळे मॅडम आम्हाला मराठी शिकवायच्या. त्या खूप छान वाचायच्या. त्या आम्हाला त्यांच्या कालीत बसवायच्या. आम्हाला खूप आनंद व्हायचा. शाहू मॅडम आमची हिंदी घ्यायच्या. आम्हाला हिंदीमधून बोलायच्या. ग्रंथालयामधले पुस्तकं आम्हाला वाचायला द्यायच्या. इंग्रेज सर आम्हाला मराठी शिकवायचे. कविता आली की ती फोनातून ऐकवायचे. ढाकरे सर आम्हाला इबुना हा विषय शिकवायचे. आम्हाला कंटाळा आला की गीत म्हणून दाखवायचे. पुरी सरांनी आमचा गणिताचा, व्याकरणचा, बुद्धिमत्तेचा पाया पक्का केला आणि NMSच्या परीक्षेची खूप तयारी करून घेतली. आमचे मैत्रिणींचे खूप भांडण व्हायचे. तेव्हा पुरी सर आमचे भांडण मिटवायचे आणि एकमेकीच्या हातात हात द्यायला लावायचे. आम्ही पुरी सर सोबत जेवायला बसायचो. निरोपाच्या वेळी नुसतं उदास व्हायचं नसतं तर थोडं हसायचं सुद्धा असतं. जरी डोळ्यात पाणी येत असत तरी ते गालावर आणायचं नसतं. निरोपाच्या वेळी असे गुंतवायचे नसतात हातात हात. केवळ स्पर्श सांभाळायचा असतो. मखमली हातात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असताना मधून साथ मात्र आपण द्यायचा नसतो. प्रतिसाद निरोपाच्या वेळी फक्त एकच करायचं असतं, दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं. आम्ही मैत्रिणीची कधीही भेट होईल पण सरांची व मॅडमची कधी होईल सांगता येत नाही. सर्व मॅडमनी व सरांनी आम्हाला आई वडिलांसारखे जीव लावले म्हणून हे म्हणावं असं वाटतं. जीव लावले गुरुजनांनी. आई वडिलांसारखे आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. जेव्हा आम्ही पालघरला खो खो खेळायला गेलो होतो तेव्हा दुसऱ्या मुलींसोबत मॅडम आल्या होत्या. तेव्हा आम्हाला मॅडमची खूप आठवण यायची. पण पुरी सर आम्हाला जे लागलं ते द्यायचे. एखाद्या वेळेस रेल्वे जागा नसली तर सर उभे राहायचे आणि आम्हाला बसायला जागा द्यायचे. घरी फोन लावण्यासाठी फोन द्यायचे. खूपी माझ्यात एवढी नाही की दुसऱ्याच्या मनात घर करून जाईन, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल इतक्या आठवणी देऊन जाईन. येथून जाण्याची मला इच्छा होत नाही. या शाळेत मला सांस्कृतिक मंत्र्याचं पद मिळालं. मला क्रीडा स्पर्धेत भाग घ्यायला मिळाला. मी कोणत्याही शाळेत गेले तर मला हे शिकायला खेळायला भेटणार नाही. मला असे सर मॅडम सुद्धा भेटणार नाही. इयत्ता 7वीतून माझी बेस्ट फ्रेंड स्वातीमुळे ही होती. आमचे कधीही भांडणं व्हायचे
आणि आम्ही लगेच बोलायचो. माझ्या दुसऱ्या सुद्धा मैत्रिणी आहेत. अशी एक मैत्रीण असावी, मनात काही न ठेवणारी, दिलखुलास बोलणारी. माझ्या मनात खूप काही आहे, पण मला सांगताच येत नाही. काय बोलू, कसं बोलू कळतच नाही. तुमच्यासारखे सर, मॅडम व मैत्रिणी भेटणारच नाही. माझ्या मनाला खूप दुःख होते. आता येथून जावंच लागत आहे. आला शेवट दिवस तो, आता येथून जावंच लागेल. जगलेल्या क्षणांना डोळ्यात साठवून घ्यावंच लागेल. मजा मस्तीचे दिवस खूप लवकर गेले. माझ्या नजरेसमोर खूप काही दिवस येत आहेत. तो शिक्षक दिन, खूप जयंत्या, मी सूत्रसंचालन घेतलेला दिवस, पुरी सर सोबत आम्ही जेवायला बसायचो तो दिवस, खूप काही दिवस माझ्या नजरेसमोर येत आहेत. मला सूत्रसंचालन खूप घ्यायला आवडायचं, पण दुसऱ्या शाळेत गेल्यावर मला सूत्रसंचालन घ्यायला भेटणार नाही. इयत्ता 7वीचा निरोप घेताना हे म्हणावंसं वाटतं. तुमचा निरोप घेताना, वळून शेवटचे पाहताना, स्मृती दाटल्या मनात, पाणी डबडबले डोळ्यात. जसे अंक कमी पडतात चांदण्या मोजताना, तसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते व इथे सांगते. जय हिंद.